आज गावाकडे आलोय म्हटलं चुलीवरचं काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे। आज मी मस्तपैकी अंडा मसाला बनवलाय, तरीदार मस्त तिखट असा चमचमीत झालेला आहे। चला मी तुम्हाला सांगते कसा बनवला तो। त्यासाठी मी वाटण घेतलेलं आहे मस्तपैकी एक मोठ्या आकाराचा कांदा, खोबरं, आलं, लसूण, धने, बाजरी आणि कोथिंबीरीची देठं। मस्त असा पाटा वरवंटा घेतलाय, व्यवस्थित असं वॉश करून घेतलाय आणि लागले वाटायला। मस्तपैकी खसा असं वाटून घेतलंय। पाटावरच्या मसाल्याची चव मस्त लागते आणि तेवढा जीव पण जातोय वाटायला। आता माझी सुगरण मला थोडीशी मदत करू लागतीये, याला काय म्हणतात नक्की सांगा कमेंट्स बॉक्समध्ये। आता मी वाटण करून घेते, मस्त असं बारीक वाटण करून झालेलं आहे। मी एका ताटामध्ये काढून घेते, मस्त बारीक पेस्ट झालेली आहे। आता मस्तपैकी चूल गरम केली आहे, त्याच्यावर कढई ठेवलेली आहे। ही कढई माझ्या छोट्या शेफनी तयार केलेली आहे चुलीवर ठेवण्यासाठी स्पेशल। आता मी थोडंसं तेल ॲड करून घेतलंय, अंदाजे 2 पळी असं तेल आहे। खडे मसाले ॲड करून घेते, थोडे खडे मसाले फ्राय करून झाल्यानंतर जिरे आणि मोहरीची फोडणी देते। आधीच एक मीडियम आकाराचा कांदा आणि एक मीडियम आकाराचा टोमॅटो चॉप करून घेतलाय, बारीक असं चॉप करून घ्या। आता मी तो ॲड करून घेते, मस्तपैकी लालसर होईपर्यंत तो व्यवस्थित असा फ्राय करून घ्या। गावाकडे आल्यावर मात्र लहान मुलांचे खूप लाड असतात, मस्तपैकी टाइमपास चाललाय दोघांचा। चला मग आपला कांदा परतून झालेला आहे, मी थोडंसं टोमॅटो वरून ॲड करते। टोमॅटो आणि कांदा मस्तपैकी फ्राय झाल्यानंतर मी वरून अंडा करी मसाला 2 चमचे अंदाजे, 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, 2 चमचा असा कांदा लसूण मसाला व्यवस्थित असा फ्राय करून घेतलेला आहे। मस्तपैकी तेल सुटेपर्यंत हे सगळे इन्ग्रेडियंट फ्राय करून घ्या। पहा वरून तेल सुटलेलं आहे, त्याच्यानंतर मी पाट्यावर वाटलेलं वाटण ॲड करून घेते। आता ते मस्त एकजीव होईपर्यंत हलवा आणि व्यवस्थित असं फ्राय करून घ्या। त्या वाटणाला पण तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं फ्राय करून घ्या। मसाल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असा तो मसाला फ्राय करून घ्या। फायनली आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे। मी आधीच अंडी शिजवून घेतलेली आहेत, ती फ्राय करायची राहिलेली आहेत। मी दुसऱ्या कढईमध्ये ती अंडी फ्राय करून घेते। मी 1 पळी असं तेल ॲड केलंय। अंड्यांना साईडने थोडे असे कट मारून घेतलेले आहेत आणि एक एक करून अंडी त्याच्यामध्ये ॲड करून घेते। वरून लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ थोडंसं ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित असं सर्व साईडने फ्राय करून घेते। आता आपली खरपूस अशी अंडी पण फ्राय करून झालेली आहे। चला मग आपण मसाल्याकडे वळूयात। चुलीवर परत मसाल्याची कढई ठेवून घेतलेली आहे, व्यवस्थित असं परत फ्राय करून त्याच्यामध्ये ती फ्राय केलेली अंडी टाकून घेतलेली आहेत। त्यानंतर मसाला आणि अंडी मस्तपैकी एकजीव करून घेऊयात आणि फ्राय करून घेऊयात। मला जेवढं पातळ कालवण करायचंय त्या अंदाजे तुम्ही पाणी ॲड करा। मी अंदाजे 1 तांब्या असं पाणी ॲड करून घेतलेलं आहे। मस्त असे एकजीव करून घ्या आणि वरून चवीनुसार मीठ ॲड करा। मी 1 चमचा असं मीठ ॲड केलंय, मस्तपैकी तरी आली आहे पहा। थोडंसं शिजण्यासाठी मी वरून झाकणही ॲड करते। झाकण काढल्यानंतर आपण गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर ॲड करूयात। मी जाळ बाजूला काढलाय आणि कोळशाच्याच आहारावर मस्तपैकी कालवण शिजत ठेवलेलं आहे। पहा तरी भन्नाट आलेली आहे। जर तुम्हाला हे कालवण आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।